माहूर तालुक्यात 5 प्राथमिक आरोग्य केंद्र असून 27 उपकेंद्र आहेत। यावर्षी आयुष्मान भारत अंतर्गत प्रत्येक उपकेंद्राच्या दुरुस्तीसाठी केंद्र सरकारकडून 4,75,000 रुपये एवढा निधी प्राप्त झाला। त्यातून करण्यात येत असलेली कामे लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी व संबंधित अभियंताच्या संगनमतातून अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार भाजपाचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येऊतकर यांनी दिनांक 4 जुलै रोजी जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे केली आहे। आयुष भारत अंतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून उपकेंद्राच्या इमारतीला आतून बाहेरून रंग देणे, जुनी व मोडकळीस आलेली दारे खिडक्या काढून त्या जागी नवीन बसविणे, काचेची खिडकी बसविणे, तिला मच्छर जाळी लावणे, खिडक्यांना ग्रॅनाइट बसवणे, किचन ओटा करणे, पाण्याची टाकी बसविणे, नळ बसविणे, कोबा करणे, खराब फरशी काढून नवीन बसविणे, गरजेनुसार इंधन विहीर खोदणे इत्यादी कामे करणे गरजेची आहे। गेल्या 2 वर्षापूर्वी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून आलेल्या निधीतून बहुतांश उपकेंद्राची दुरुस्ती करण्यात आली असून आता नेमकी कोणती कामे करण्यात आली असा प्रश्न तालुकाध्यक्ष येऊतकर यांनी तक्रारीत उपस्थित केला असून या कामाची सखोल चौकशी करून शासनाच्या पैशाचा दुरुपयोग करून फसवणूक केल्याप्रकरणी सर्व संबंधितांविरुद्ध योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे। माहूर किनवट विधानसभेचे आमदार भीमराव केराम, मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी नांदेड यांना तक्रारीच्या प्रती दिल्या आहेत। राजू दराडे, संजय घोगरे व अनवर खिच्ची, विदर्भ न्यूज, माहूर।